नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहेत महाज्योतीचा रिझल्ट किती लागेल आणि कोणत्या दिवशी लागेल, म्हणजे डेट काय. तर आपण पहिले बघून घेऊयात महाज्योतीच्या मेल कॅन्डिडेटसाठी मी एक्सपेक्टेड कट ऑफ सांगत आहे तुम्हाला. तर महाज्योती मेल कॅन्डिडेट MPSC चे रिझल्ट सांगायचे आपल्याला. ग्रुप बी आणि सी साठी ज्याला पेपर अवघड होते, असं भरपूर पोरं म्हणत आहे की पेपर इजी होता, हे होता, पण पेपर अवघड होता. पेपर हा ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या लेवल सारखाच होता. तर ज्यांना ह्या एक्झाममध्ये 60 आणि 65 मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी 100% त्यांचा यावेळेस शिष्यवृत्ती भेटण्याचे चान्सेस आहे, त्यांचा सिलेक्शन व्हायचा चान्सेस आहे. पोरं काही पण म्हणू, पण तुमचा 100% चान्सेस आहे. तर आपण लगेच आता बघूयात राज्यसेवेचा रिझल्ट. MPSC राज्यसेवा सॉरी, जाऊ द्या, मी राज्यसेवा डायरेक्ट टाकतो. सो MPSC राज्यसेवाचा रिझल्ट बघूत आपण. पेपर राज्यसेवाचा पण अवघड होता. ज्या विद्यार्थ्याला 62 ते 66 मार्क असतील ह्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण की सिलेक्शन होऊ शकतं, कारण पेपर अवघड होता. पोरं काही म्हणतात, पण लगेच आपण बघू UPSCचा कट ऑफ किती लागेल. हे मी 2-3 वर्षाचे पेपर ॲनालिसिस करून हे तुम्हाला रिझल्ट सांगत आहे. तर UPSC मध्ये OBCच्या ज्या विद्यार्थ्यांना 29 व 30 सप्टेंबर या वेळेस ज्याला 70-72 मार्क आहेत ते स्टुडंट, आणि ज्या स्टुडंटनं 17 ऑक्टोंबरला एक्झाम दिली त्या स्टुडंटनं 60 ते 64 मार्क ज्यांना आहेत ते विद्यार्थी खात्रीशीर राहू शकतात की त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. तर आता आपण बघूयात की कोणत्या दिवशी रिझल्ट लागू शकेल. तर रिझल्ट बघा, रिझल्ट डेट सांगू शकतो मी तुम्हाला. 1-2-3 दिवसानं, म्हणजे 26 ऑक्टोंबर किंवा 27 ऑक्टोंबर या दिवशी तुमचा रिझल्ट लागू शकतं. सगळ्यांनी बिंदास्त राहा. 26 किंवा 27 ऑक्टोंबरला रिझल्ट लागेल, आणि ज्याला इतके मार्क आहेत त्यांनी निवांत राहा. झालं तर ठीक आहे, नाहीतर अभ्यास करा पुढच्या वेळेस, आणि फोकस करा. आता तुमची जी येणारी कंबाईन प्रिलिम आहे, ग्रुप बीची, ग्रुप सीची जानेवारी महिन्यामध्ये आहे. तर हे कट ऑफ सगळे लोक सांगतात, पण कोणाचंच खरं नसतं. तर हे फक्त अंदाज असतं. तर आपण एवढ्यावर थांबतो. थँक्यू.